मन धागा धागा जोडते नवा. मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आनंदी आता स्वतःचं अंथरूण घालत असते. त्याच वेळेला खिडकीतून तुला कुठली तरी सावली दिसते. म्हणूनच ती आता एक काठी घेते आणि काठी घेऊन ती बाहेर माणूस कोण आहे ते बघण्यासाठी म्हणून जाते. तितक्यातच समोर एक माणूस तिला दिसतो आणि ती काठीने मारणार तोवरच सार्थक स्वतःच्या अंगावरची घोंगडी असतो ती बाजूला करतो आणि म्हणतो की काय हे काय करताय काय तुम्ही. तेव्हा आनंदी म्हणते की सार्थक सर, तुम्ही तुम्ही इतक्या रात्री काय करताय इथे. तेव्हा मग आता सार्थक म्हणायला लागतो की काय, तुम्ही इतक्या रात्री काय करताय म्हणून असं काय विचारताय आणि ही काही वेळ आहे का तुमची इथे येण्याची. सार्थक म्हणतो की तुम्ही इथे यावेळेला कशाला आलात. त्याच वेळेला मग आता आनंदी म्हणते की सर, हाच प्रश्न मी तुम्हाला विचारला पाहिजे होता की तुम्ही इथे कशाला आलात. सार्थक म्हणतो की आलो इथे मी, माझं काम होतं म्हणून. तेव्हा मग आता इथे आतमध्ये मालती आणि अण्णा असतात. दोघंही एकमेकांना शांत बसायला सांगत असतात. तर इथे मालती म्हणते की अहो, कोण आहे बाहेर, बहुतेक चोर तर नसतील ना. मला तर भीती वाटते आणि 2 लोक आहेत आणि बघा ना, दरवाजा पण उघडाच आहे. तेव्हा मग आता अण्णाही घाबरतात. ते म्हणतात की मालती थांब, आवाज करू नकोस, आपण बघूया नेमकं काय चाललंय ते. म्हणून आता दोघंजणही दबक्या पावलाने बाहेर यायला बघतात. तर इथे सार्थक म्हणतो की थांबा तुम्ही जरा, आवाज करू नका, नाही तर सगळ्यांना उठवून घालाल. मग आता इथे अण्णा म्हणतात की मालती, आवाज करू नकोस, मी हळूच बघतो की कोण आहे ते. त्यानंतर मग आनंदी म्हणते की सर, अहो तुम्ही रात्री इतक्या काय आला होतात. तेव्हा मग सार्थक म्हणतो की हो, मग कधी यायचं होतं मी. तेव्हा सार्थकला आनंदी म्हणते की दिवसा आलात असतं एक वेळेस ठीक आहे, पण आता रात्री रात्री इतक्या आलात म्हणूनच म्हटलं. तेव्हा सार्थक म्हणतो की हो, माझं एक महत्त्वाची गोष्ट इथे हरवली होती. तुम्ही इथे आलात ना तेव्हापासून माझी एक गोष्ट घेऊन आलात, ती शोधायला आलो आहे मी. तेव्हा मग आनंदी म्हणते की काय काय शोधायला आलात तुम्ही. तर हे सगळं अण्णा आणि मालती ऐकत असतात. सार्थक म्हणतो की माझी झोप आहे ना, ती तुम्ही तुमच्यासोबत घेऊन आलात, म्हणूनच म्हटलं की माझी झोप शोधूया. तेव्हा मग आनंदी आता आला असते. त्यानंतर आनंदी म्हणते की अच्छा, तुमची झोप तर मी नाही घेतली, ती कुठे असेल माहिती आहे, तुम्ही आता घरी जाऊन बघा तुमच्या, तुम्हाला लगेच मिळेल ती. तेव्हा सार्थक म्हणतो की नाही ना, अशी नाही सापडत आहे म्हणून तर इथे आलो आहे मी. बरं, तुमची झोप आहे का व्यवस्थित आनंदी. तेव्हा आनंदी म्हणते की हो हो, माझी झोप ना अगदी व्यवस्थित आहे. सार्थक म्हणतो की हो ना, तोच तर प्रॉब्लेम आहे. आनंदी म्हणते की काय काय म्हणताय काय तुम्ही नक्की. तेव्हा सार्थक म्हणतो की ठीक आहे, ते जाऊ दे सगळं. सार्थकला आनंदी म्हणते की तुम्ही ना अगदी लहान मुलासारखे वागताय हां. तेव्हा सार्थक म्हणतो की हो ना, मला तर माहिती आहे की माझ्या मनात लहान मूल आहे आणि ते फक्त 2च व्यक्तींसमोर बाहेर येतं आणि माझ्या खास व्यक्ती आहेत त्या. तेव्हा आनंदीला तो म्हणतो की विचारा ना, विचारा कोण म्हणतोय मी. तेव्हा आनंदी म्हणते की कोणाबद्दल बोलताय सर तुम्ही. तेव्हा सार्थक म्हणतो की एक म्हणजे माझी आई आणि एक म्हणजे तुम्ही. अशाच माझ्या या खास व्यक्ती आहेत ज्यांच्यासमोर माझं हे लहान मूल समोर येतं. तेव्हा आनंदी आता गप्प बसते. पुढे ती काहीही बोलत नाही. त्यानंतर मग आता सार्थक म्हणतो की अहो, तुमची आठवण येत होती ना म्हणून मी इथे आलो. तेव्हा मग आता मालती आणि अण्णा त्या दोघांचं तसलं प्रेम पाहून खूपच खुश झालेले असतात. आनंदी म्हणते की अच्छा, आठवण येत होती म्हणून. तेव्हा ती गप्पच बसते, काहीच बोलत नाही. आणि मग आता सार्थक म्हणतो की बरं, तुम्ही आता आवाज करू नका, मोठ्याने ओरडू नका, नाहीतर आई अण्णा येतील. त्याच वेळेला मग आता सार्थक म्हणतो की एक महत्त्वाची गोष्ट होती. उद्या काय आहे तुम्हाला माहिती आहे का. उद्या आहे मकर संक्रांत, आपली लग्नानंतरची पहिली संक्रांत असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही छान तयार व्हावं असं मला वाटतंय, म्हणूनच तुम्हाला एक स्पेशल गोष्ट आणली आहे मी. तेव्हा आनंदी म्हणते की काय, कशाबद्दल बोलताय सर तुम्ही, कसली गोष्ट. तेव्हा सार्थक आता आनंदीला म्हणत असतो की हो, हे बघा, ही काळी साडी आहे, संक्रांतीला नेसायची असते आणि ती नवऱ्याने बायकोला द्यायची असते, म्हणून ही गिफ्ट. तेव्हा आनंदी म्हणते की सर, हे आता कसं घेऊ मी. तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की तुम्हाला ना प्रत्येक गोष्ट शिकवावी लागते, असे हात 2 पुढे करा आणि मग ती गिफ्ट घ्या. इथे मालती आणि अण्णा हसून हसून वेडे झालेले असतात. ते म्हणतात की आम्ही सगळं ऐकलंय बरं का. असं म्हणून दोघंजणही बाहेर येतात. तेव्हा आनंदी मान खाली घालते आणि मालती आणि अण्णा येऊन म्हणतात की काय आनंदी, हे तू असं काय करतेस. तेव्हा मग सार्थक म्हणतो की हो ना, यांच्यासाठी मी पहिल्या संक्रांतीनिमित्त साडी आणली आणि या बघा ना. तेव्हा मालती म्हणते की हो आनंदी, हे साडीचं गिफ्ट तुला घ्यावंच लागेल, कारण कसं आहे ना, नवऱ्याने बायकोला दिलेला हा संक्रांतीच्या दिवशीचा मान असतो, म्हणूनच ही काळी साडी ही नवऱ्याकडून तुला घ्यायलाच हवी, असं सगळं मालती म्हणत असते. त्याच वेळेला सार्थक म्हणतो की हो ना, आणि त्यात आईबाबा पहिली संक्रांत म्हटल्यावरती हे तर घ्यावंच लागेल. तेव्हा मग आनंदी जरा चेहरा वाकडा करत असते. त्यानंतर मग सार्थककडून ती संक्रांतची साडी घेते आणि त्याच वेळेला सार्थक म्हणतो की ठीक आहे,
तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्याच वेळेला मालती म्हणते की हो, खरंच सर, तुम्ही हे जे काही केलंत ना अगदी योग्य केलंत. आणि त्यानंतर दोघंही एकमेकांना संक्रांतीचं विश करतात. सार्थक सक्सेसफुल झालं म्हणून अण्णांना ठीक. आता हळदी कुंकवाच्या प्रोग्रामसाठी सगळ्या बायका जमलेल्या असतात. तेव्हा सुधा म्हणते की अख्खू शलाका, अगं पाहुण्यांच्या चहा पाण्याची तयारी झाली का? आणि आपण आता हळदी कुंकूला सुरुवातच करणार आहोत. त्यावेळेला वृंदा म्हणते की हो चालेल, चला आपण ना सगळ्यांची आता छान तयारी करूया. वृंदा म्हणते की हो, आणि सगळी तयारी देखील झालेली आहे. आकांक्षा तिथे चहाचा वगैरे सगळ्या व्यवस्था करते आणि नंतर सुधा सगळ्यांना हळदी कुंकू देत असते. तितक्यातच तिथे आनंदी, लीना आणि मालती तिघीजणीही येतात आणि त्यांना पाहिल्यावरती वृंदा लांबूनच त्यांच्याकडे बघून आता गालातल्या गालात अगदी मिश्किलपणे हसत असते. त्यानंतर त्यांच्याकडे येऊन ती म्हणते की या या, नमस्कार, आतमध्ये या, असं म्हणून ती त्या तिघींनाही आतमध्ये घेते. आणि त्यांना पाहिल्यावरती सुधाच्या चेहऱ्यावरचा रंगच बदलतो. ती म्हणते की या इथे कशा? त्याच वेळेला मग वृंदा म्हणते की अहो, मीच यांना बोलावलं होतं, काय ना आज हळदी कुंकू आहे ना म्हणून मी त्यांना आमंत्रण दिलं होतं. असं म्हटल्यावर आता सुधा म्हणते की ठीक आहे, बसा तुम्ही. आकांक्षालाही आनंद झालेला असतो की वहिनी आलेली असते. मग आता सुधा म्हणते की आज हळदी कुंकूचा प्रोग्राम, तुम्ही सगळे म्हणत होतात ना की माझी सून कोण आहे, तुम्हाला उत्सुकता होती, म्हणूनच आज हळदी कुंकूच्या निमित्ताने मी सून दाखवते. तेव्हा मग आनंदी ही पुढे येऊन हळदी कुंकूचं ते ताट घेते आणि सगळ्यांना कुंकू लावणार असते. तितक्यातच आनंदी थांब असं सुधा तिला ओरडते आणि म्हणते की तू तिथे बस. रेश्मा, रेश्मा, हे हळदी कुंकू घे आणि सगळ्यांना लाव. आणि हीच आहे सार्थकची होणारी बायको रेश्मा, आणि माझी ही सून आहे होणारी, असं सगळ्यांसमोर सुधा आता जाहीर करून टाकते. आणि ते ऐकल्यानंतर आता तिला खूपच जास्त आनंद झालेला असतो. उकळ्याच फुटत असतात आनंदाच्या. नंतर मालती येते. मालती म्हणते की थांबा, हे काय करताय तुम्ही? आनंदी या घरची तुमची सून आहे आणि तुम्ही दुसऱ्याच कुठल्या तरी मुली हळद कुंकूचा मान कसा देऊ शकता? तेव्हा मग आता सुधा म्हणते की नाही, मी हिला माझी सून मानतच नाहीच, मग प्रश्न कुठे? तेव्हा आता हे म्हटल्यावरती मालती म्हणते की तुमच्या मान्यावर काय आहे? तुमच्या मुलाने माझ्या मुलीशी लग्न केले रीतीप्रमाणे आणि तो तिला बायको मानतो. तेव्हा मग सुधा म्हणते की नाही, मी तर या सगळ्या नात्याला नाही मानू शकत, कारण हे माझ्या मर्जीविरुद्ध झालेलं आहे. मी या मुलीला सून मानू शकत नाही, मग तिला सुनेचा दर्जा तरी कसा देऊ? मालती म्हणते की अहो, असं करू नका. मी तुम्हाला विनंती करते, कळकळीची विनंती करते. मी कुठेही या कार्यक्रमात विघ्न घालायला आलेले नाही. माझ्या मुलीचा संसार असा मी मोडू देऊ शकत नाही, म्हणून मी ती आली आहे. आणि लक्षात ठेवा की तुम्ही जर तुमच्या मुलाचं दुसऱ्याशी लग्न लावून दिलं तर ते कधीही सुखी होऊ शकणार नाहीत. प्लीज आनंदी आणि सार्थकरावांना वेगळं करू नका. सार्थकरावांचं आनंदीवर खूप प्रेम आहे. मी एक आई म्हणून विनंती करते. त्याच वेळेला मग आता सुधा काही ऐकत नसते. सुधा म्हणते की मुलाचं सुख कशात आहे मला चांगलंच माहीत आहे. ते तुम्ही सांगण्याची किंवा तुमच्याकडून शिकण्याची गरज नाही. तेव्हा मग आनंदी थांबवत असते. मालती म्हणते की थांब, आपण निघूया. वृंदाही त्यांना अपमान करून जायला सांगते. तेव्हा मग आता सुधा म्हणते की शलाका यांना हळदी कुंकू दे. सुवासीन अशी घरातून जाता कामा नये. त्यानंतर मग आता शलाका तिला हळदी कुंकू द्यायला येते. त्याच वेळेला आता शलाकाच्या हातून ती हळदी कुंकू लावून घेत नाही आणि स्वतःच्या हाताने स्वतःच्या कपाळाला लावून घेते. आनंदीलाही लावते आणि त्यानंतर आता तिघीही तिकडून निघालेले असतात. हाताला धरून मालती बाहेर घेऊन येते. ती म्हणते की आई, माझं ऐक तरी, मी काय सांगते ते. तुला हे सगळं तिथे बोलण्याची काय गरज होती? तेव्हा मग मालती म्हणते की अगं आनंदी, असं कसं बोलतेस तू? तुला ते सगळं असं बोलत होते, तू घरातली सून असून तुला मान देत नव्हते, मग मी शांत कशी बसू? तेव्हा मग आता आनंदी म्हणते की ते जे काही बोलत होते ते चुकीचं थोडीच होतं. बरोबरच आहे ते. खरं सार्थक सर आणि माझ्या लग्नाला काहीच अर्थ नाही आई. तेव्हा मालती म्हणते की कसा अर्थ नाही अगं? त्यांनी तुझ्या कपाळावर कुंकू भरले, मंगळसूत्र घातले गळ्यात, मग या सगळ्याला अर्थ नाही कसा म्हणतेस? माझं ना खरंच डोकं चालेनसं झालंय. असं का वागतेस तू? आनंदी म्हणते की अगं आई, या घरातल्यांना आमचं लग्न अमान्य आहे आणि मलाही लग्न खरं वाटत नाही. तेव्हा मालती म्हणते की अगं असं कसं म्हणू शकतेस तू? अगं सार्थकरावांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, ते तुला बायकोचा मान देतात आणि तू मात्र अशी करतेस. म्हणूनच तू त्या घरच्यांनी गैरफायदा घेतला याचा. सार्थकराव बिचारे एकटे या बाबतीत लढतायत आणि तू काहीच करत नाहीस. जसा नवरा असतो ना, तशाच बायकोलाही खंबीरपणात त्याच्या पाठी उभी राहावं लागतं. तू अशी वागतेस. अगं तुझ्या दुसऱ्या लग्नाबद्दल असं घडतंय, पहिलं लग्न तर जाऊच दे. पहिल्या लग्नाच्या बाबतीत तो मुलगाच तसा होता. म्हणूनच मी
चुकले होते की त्याची बाजू घेतली, पण नंतर चूक सुधारली ना मी. पण आता लग्नाच्या बाबतीत का असं करतेस? सार्थकरावांसारखा मुलगा तुला शोधून सापडणार नाही. त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तेव्हा मग आता लीना म्हणते की हो, आई जे म्हणतात ना ते योग्य वाटते आनंदी मला. सार्थकराव बिचारे एकटेच या बाबतीत लढत आहेत, तुझी काही साथ नाही याला. तेव्हा मग मालती म्हणते की हो ना लीना, मला खरंच काही कळानसं झालंय. या मुलीचं वागणं बघून मला खरंच काही सुचतच नाही आहे. असं म्हणून त्या तिथून आता निघून जातात आणि त्याचबरोबर लीनाच्या मागे मागे जाते. आणि वृंदा आता म्हणत असते की बघितलं, सगळा प्रोग्राम तर मस्त झाला. ती आनंदीची आई आली आणि मध्येच घाण केली. तेव्हा मग आता वृंदा म्हणते की त्यांनी बघितलं ना कशी दमदाटी केली, ते ब्लॅकमेलच केलं आपल्याला की तुम्ही रेश्माशी लग्न लावू शकत नाही. तेव्हा सुधा म्हणते की जाऊ देत ग वृंदा, त्यांना जे काही करायचं आहे ना ते करू देत. आपण बघूया ना कसं लग्न नाही होऊन देत ते. मीच बघते आता आनंदीच्या आईची आणि आनंदीची माझ्याशी गाठ आहे, असं आता इथे सुधाने ठरवलेलं असतं. पुढच्या भागामध्ये सार्थक आणि आनंदीची मकर संक्रांत घरी साजरी होत असते. अण्णा म्हणत असतात की दोघांनी एकमेकांना तिळगुळ भरवा. त्याच वेळेला सार्थक आणि आनंदी एकमेकांना तिळगुळ भरवतात. मालती म्हणते की असाच हा गोडवा कायम राहिला पाहिजे. तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की आयुष्यभर हा गोडवा असाच राहील, तुम्ही काळजी करू नका. नंतर सार्थक घरी आल्यावर सुधा विचारते की काय रे, कुठे होतास इतका उशीर? कुठे बाहेर जायचं होतं का? त्याच वेळेला सार्थक म्हणतो की नाही. मग शलाका विचारते की काय तुला इतका घाम कसा फुटलाय? त्याच वेळेला मग आता इथे तो म्हणतो की नाही, कुठे घाम फुटलाय? म्हणूनच आता तो रुमाल काढतो खिशातला आणि स्वतःचा चेहरा पुसायला लागतो. तितक्यातच हलव्याचा दागिना खाली पडतो. मग आता सार्थक हे बघत असताना सुधा विचार करते की हा हलव्याचा बाजूबंद याच्याकडे कसा आला आणि ती आता विचार करू लागते. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.